ATV न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। आपण पाहत आहात आदिवासी न्यूज वार्ता मध्ये परिसरातील क्रीडा, शैक्षणिक, राजकीय व इतरही घडामोडी। आता पाहूयात सविस्तर वृत्त। आदिवासी न्यूज वार्तासाठी नंदकुमार तोटेवाड। मेडिकलचे शिक्षण घेणाऱ्या तरुणीनं हॉस्टेलमध्येच गळफास का घेतला? राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोणत्या नेत्याचं नाव या सगळ्या प्रकरणामध्ये समोर आलं? नांदेडमधील ही धक्कादायक घटना नेमकं काय आहे, सगळं जाणून घेऊ। नांदेडच्या हडको परिसरात शुक्रवारी दुपारी एक धक्कादायक घटना घडली। वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या 25 वर्षीय आकांक्षा गायकवाड या विद्यार्थिनीनं गळफास घेऊन जीवन संपवलं। नांदेडच्या शामराव कदम होमिओपॅथिक महाविद्यालयात आकांक्षा BHMSच्या द्वितीय वर्षात शिकत होती। नांदेडमध्ये एका खासगी हॉस्टेलमध्ये आकांक्षा कॉट बेसिसवर राहत होती। याच हॉस्टेलच्या खोलीत गळफास घेऊन तिनं जीवन संपवलं। धक्कादायक गोष्ट म्हणजे हे हॉस्टेल राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेश सरचिटणीस जीवन घोगरे पाटील यांच्या मालकीचं आहे। आत्महत्येला प्रवृत्त केल्याप्रकरणी त्याचबरोबर अॅट्रॉसिटी अंतर्गत जीवन घोगरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। दरम्यान या सगळ्या प्रकरणानंतर आता आकांक्षा गायकवाड हिच्या वडिलांची सुद्धा प्रतिक्रिया समोर आली आहे। माझ्या मुलीला मारून तिला फासावर लटकवण्यात आलं, ती आत्महत्या करूच शकत नाही। जोपर्यंत या सगळ्या प्रकरणाचा तपास पोलीस पूर्ण करत नाहीत तोपर्यंत तिचा मृतदेह ताब्यात घेणार नाही, असं आकांक्षाच्या वडिलांनी म्हटलं आहे। माझी मुलगी आकांक्षा मंजाजीराव गायकवाड ही हडको येथील कमल किशोर कदमजी यांच्या मेडिकल कॉलेजमध्ये BHMS ला सेकंड इयरला शिकत होती। त्यांच्या शेजारी जीवन घोगरे पाटलाची बिल्डिंग आहे, ज्या बिल्डिंग मध्ये ती कॉट बेसिसवर किरायाने राहत होती आणि तिथून शिक्षण करत होती। मला 1-1:30च्या दरम्यान कॉल आला, तुमच्या मुलीने फाशी घेतली। मी जाऊन बघितलं तर ती फाशी घेतल्याचा मला अंदाज कळाला नाही। फाशी नसून तिला मारून लटकवण्यात आले असल्याचा मला संशय आहे। जोपर्यंत त्याचा छडा किंवा तपास लागणार नाही, माझ्या मुलीला न्याय भेटणार नाही, तोपर्यंत मी डेड बॉडी नेऊन अंत्यसंस्कार करणार नाही आणि इथून उठणारही नाही। एक वैद्यकीय शिक्षण घेणारी मुलगी वय 25 वर्ष, तिने राहत्या हॉस्टेलवर घरात मध्ये राहत होती त्या किरायाने, तिथे आत्महत्या केलेली आहे। त्याचं डॉक्टर PM केलेलं आहे आणि हँगिंग म्हणून सर्टिफिकेट आलेलं आहे। पुढील तपास फिर्याद घेऊन गुन्हा दाखल करण्याची प्रोसेस चालू आहे। मुलीच्या पालकांचा आरोप आहे की मेंटली आणि सेक्शुअली हॅरॅसमेंट झालेली आहे, ते आता तपासात होईल सगळं। आणि ते हॉस्टेल होतं गुन्हाच दाखल नाही अजून, तपासात होईल। नाही, ते पूर्ण तपासात निष्पन्न होईल ना सगळं। आता काय कुठे